तर बऱ्याच प्रतीक्षेनंतर ही कट ऑफ लिस्ट जाहीर झाली। ही यादी जेव्हा जाहीर झाली तेव्हा खरं तर विद्यार्थी झोपेत होते, पण सकाळी त्यांना निश्चितपणे कळलं। यानंतर त्यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी वेदांत नीब यांनी। मुंबईतल्या टॉप म्हणजेच रुईया कॉलेजमध्ये सध्या उभा आहे आणि आपण बघू शकतो की सकाळपासून जे आहे ते 11वी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अनेकांना जे आहे ते आपल्या आवडीचे कॉलेजेस मिळाले आहेत आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन जी आहे ती ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ते विद्यार्थी पूर्ण करताना आपण बघतोय। माझ्यासोबतच ज्यांना रुईया कॉलेज मिळालं आहे असे काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। मला सांग किती % तुला होते आणि तू कितव्या प्रेफरन्सला हे कॉलेज दिलं होतं? मला 91% होते आणि माझा फर्स्ट प्रेफरन्स हेच कॉलेज होतं रुईया। ओके, आणि कोणत्या स्ट्रीमसाठी तू हे ॲडमिशन? मी सायन्ससाठी घेतलं। सायन्स। रुईया मिळालं नसलं असतं तर अजून कोणकोणते तुझ्याकडे ऑप्शन होते किंवा मग तू सेकंड राऊंडला गेला असता जर तुला कदाचित मिळालं नसेल? नाही, माझे तसे ऑप्शन होते म्हणजे रुपारेल, त्यानंतर साठे वगैरे, पण मला हेच कॉलेज पाहिजे होतं कारण की ह्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि कसं एक नामवंत कॉलेज आहे मुंबईतलं, पण मला हेच पाहिजे होतं असं। मला सांग, बऱ्याच लोकांना जे आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे ते मनासारखं कॉलेज मिळत नाही आहे फर्स्ट राऊंडला, त्यांना तू काय सांगशील की सेकंड राऊंडला जावं की जे कॉलेज मिळालं आहे फर्स्ट राऊंडला ते कॉलेज घ्यावं? नाही, मला तरी वाटते जर त्यांना जे प्रेफरन्सला पाहिजे आहे ना त्यासाठीच त्यांनी ट्राय करावं, कारण का 3 लिस्ट असतात, त्यामध्ये जर त्यांना मिळून गेलं त्यांच्या आवडीचं त्यांना सगळं मिळेल, म्हणून मला वाटते थांबायला पाहिजे आणि शेवटचे दिवस पण जायला पाहिजे। तुला किती % मार्क आहेत? मला 96 भेटले। तुला पण कितव्या प्रेफरन्सला दिलं हे कॉलेज? हे फर्स्ट प्रेफरन्सच होतं आणि सायन्स स्ट्रीमला मी घेतलं। आणि ह्या ऑप्शनमध्ये कोणकोणते तो कॉलेजेस ठेवले होते? ऑप्शनमध्ये रुपारेल, SIS आणि 2-3 कॉलेजेस ठेवले होते। ओके, तू काय सांगशील की जर पहिल्या कॉलेजमध्ये जर आपल्याला आवडतीचं कॉलेज नाही मिळालं तर काय करायला पाहिजे विद्यार्थी? नाही, विद्यार्थ्यांना थांबायला पाहिजे आणि काय दुसऱ्या लिस्टमध्ये त्यांना लागेल चांगलं कॉलेज लागायची संख्या जास्त आहे। तुला किती % होते? मला 93 होते। मी सायन्स स्ट्रीम चूज केलं आहे आणि माझा प्रेफरन्स हाच कॉलेज होता, कारण की लहानपणापासून मी हाच कॉलेजचं एक ध्येय ठेवलेलं, त्यामुळे मला हाच कॉलेज लागला गेला। मी बाकी चॉईसेस पण ठेवले जसं की फादर ॲग्नल्स, रुपारेल, SIS, बट फर्स्ट चॉईस हाच ठेवला तर हाच लागून गेला। काय सांगशील जर पहिलं कॉलेज बऱ्याच विद्यार्थ्यांना जर आवडीचं मिळालं नाही किंवा टॉप कॉलेजेस जे आहेत मुंबईत ते मिळाले नाही तर त्यांनी काय करावं? त्या लोकांनी होप सोडले नाही पाहिजे, कारण की जर आपलं लक असेल तर आपल्याला लागू पण शकतं। मी तर मानते की त्या लोकांनी ट्राय केलं पाहिजे अजून, जर नाहीच तर मग त्या लोकांनी घेतलं पाहिजे जे भेटलं ते। पहिल्याच प्रेफरन्सला तुझ्या आवडीचं कॉलेज मिळालं, आनंदित आहे? खूप जास्त आनंदित आहे। त्यामुळे आपण बघतोय की पहिल्याच प्रेफरन्सला जे कॉलेजेस दिले होते ह्या सर्व विद्यार्थ्यांना जे आहे ते मुंबईचं टॉप कॉलेज म्हणजे रुईया कॉलेज मिळाले, त्यामुळे एकूणच जे विद्यार्थी आहेत ते आनंदित आहेत आणि आपलं ॲडमिशन प्रक्रिया हे विद्यार्थी जे आहेत ते पूर्ण करत आहेत। कॅमेरामॅन गजान बाळापूरकर सोबत वेदांत नेब, ABP माझा, मुंबई।